नमस्कार. मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सुषमाताई अंधारे यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची ही स्पेशल एक्सक्लुझिव्ह मुलाखत की मात्र तीर्थ ते शिवतीर्थ यामागचा उद्देश काय होता, तो प्रसिद्धी स्टंट होता की नेमकं काय होतं हे आपण सांगावं. नमस्कार. मराठवाडा नेताच्या सर्व दर्शकांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचं 35 दिवसांचं हे अभियान माझ्या सहकाऱ्यांमुळे मला ते फार यशस्वीरित्या पूर्ण करता आलं आणि खूप लोकांच्या मनात अशा शंका आल्या की हे काय अभियान आहे नेमकं. म्हणजे पायी चालतायत लोक, जिकडे संध्याकाळ होईल तिकडे झोपड्या टाकतायत, झोपड्यांमध्ये राहतायत, त्याच्यानंतर मग पुन्हा अजून स्वतःचं जेवण स्वतः बनवून खातायत. कशासाठी? जसं आता आपण म्हणताय की काय हा का प्रसिद्ध स्टंट आहे का, तर हे पहिल्यांदा नीट समजून घ्या की मी चळवळीतनं आलेली कार्यकर्ती आहे. सो मला चळवळीतले प्रश्न कळले पाहिजेत. 2 गोष्टी होत्या असं मुक्त संवाद करण्याच्या पाठीमागची. त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे आहे की प्रभू श्रीरामांचं राजकीय टूल बनवण्याचा प्रयत्न सध्या भाजपाकडून चालू आहे. ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामाला एक राजकीय टूल म्हणून वापरलं जाते, कारण विकासाच्या मुद्द्यावर भाजपा सध्या मत मागू शकत नाही, त्यामुळे धर्माचा मुद्दा पुढे केला जातोय. पण मुळात जे प्रभू श्रीरामांचं नाव घेत आहे त्यांना राम कळलेले आहेत का? कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होते, राम एकवचनी होते, राम एकपत्नी होते, राम एकबाणी होते. मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेणाऱ्यांना मुळात मर्यादा कळल्या आहेत का? कारण भाजपचे आत्ताचे पंतप्रधान असणारे मोदीजी यांनी कुठल्या मर्यादा शिल्लक ठेवल्या आहेत बरं? ज्याच्यावर म्हणून ईडीचा आरोप केला, तो आरोप फक्त ब्लॅकमेल करण्यासाठी होता की काय अशी परिस्थिती आहे? ज्याच्यावर आरोप केला त्यातल्या कुणाला शिक्षा झाली? ते सगळेच्या सगळे भाजपमध्ये गेले. बोलण्याची तर मर्यादा सगळ्यांनीच सोडलेली. इथला प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, महिलांबद्दलची वक्तव्य, शेतकऱ्यांबद्दलची वक्तव्य, आंदोलकांबद्दलची वक्तव्य, याच्यामध्ये एवढ्या मर्यादा सोडून दिल्या की यांना मर्यादा पुरुषोत्तम कळत नाही. राम एकपत्नी होते. आता मला एकपत्नीवर बोलायचं नाही, कारण रोज आये दिन भाजपच्या एका नेत्याची, कुठल्या तरी एका पदाधिकाऱ्याच्या संबंधाने कुणीतरी मायमाऊली येते, सोशल मीडियातनं बोलते. मला तर त्याच्यात जायचं नाही खोलामध्ये. आजचा दिवस चांगला आहे. राम एकवचनी होते, दिलेला शब्द पाळणारे होते. दिलेल्या शब्दासाठी प्रसंगी वनवास सुद्धा काय वाटेल ते सोसायची तयारी होती. हे लोक एकवचनी आहेत का? म्हणजे ज्या मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन सांगितलं की भाई और बहनों 70,000 करोड़ का सिंचाई का घोटाला हुआ है और हम उसे छोडेंगे नहीं, आणि 72 तास उलटायच्या आत त्यांनी डीसीएम करून घेतलं. जे देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की अजित पवारांशी युती नाही नाही नाही, राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, ते वचन कुठे पाळलं गेलं? उलट 2 वेळा त्यांच्याशी सत्ता स्थापना केली. परंतु याचा अर्थ असा आहे की प्रभू श्रीरामाचा कुठलाही गुण भाजपच्या लोकांमध्ये नाही. पण खऱ्या अर्थाने प्रभू श्रीरामाचे अनुयायी म्हणून एकवचनी, एकपत्नी, एकबाणी आम्हाला फार अभिमान आहे आमच्या नेत्याबद्दल की खऱ्या अर्थाने एकपत्नी, एकवचनी. कालही तुळजापूरच्या सभेत साहेब म्हणाले की आई अंबाबाईची शपथ घेऊन आई अंबाबाईच्या दारात सांगतोय की अमित शहांनी मला शब्द दिला होता, जर तुम्ही कुठल्या देवाला म्हणत असाल तर तुम्ही तो शपथ घेऊन दाखवा. हे फार महत्वाचं आहे. आणि अशा प्रभू श्रीरामांच्या सच्च्या अनुयायांचे ज्या पद्धतीने कपट कारस्थान, कूट कारस्थान करून राजपाट भाजपने हिरावून घेतला आणि त्यांना एका राजकीय वनवासाला पाठवले. प्रभू श्रीरामांचे राजपाट सुद्धा असेच कूट कारस्थान करून हिरावून घेतले होते आणि त्यांना राजकीय वनवासाला पाठवले होते. त्यावेळेला तो वनवास एकट्या रामाने नाही, त्यांच्यासोबत भरत आणि लक्ष्मणाने सुद्धा स्वीकारला होता. आम्हाला असं वाटतं की प्रभू श्रीरामाचे अनुयायी म्हणून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा राजपाट ज्या कपट कारस्थानाने, ज्या षडयंत्राचं राजकारण करून ज्या भाजपाने हिरावून घेतला आणि त्यांना एका राजकीय वनवासाला पाठवायचा प्रयत्न केला, तो वनवास एकट्या उद्धव साहेबांनी नाही तर कुटुंब प्रमुख म्हणून जर त्यांनी आमची काळजी घेतली असेल तर त्यांच्यासोबत या महाराष्ट्राची लेक बहीण म्हणून आम्ही सुद्धा तो वनवास स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून आम्ही झोपड्यांमधून राहू, आम्ही पायी चालू, आम्ही आमचं हातचं जेवण आम्ही बनवून खाऊ,
आणि आम्ही कुठलीही लक्झरियस सुविधा घेणार नाही, आम्ही व्हॅनिटी वापरणार नाही, कुठल्याही लक्झरी सुविधांच्या शिवाय आम्ही लोकांमध्ये जाऊ. आणि याचा दुसरा एक याच्या मागचं कारण असं होतं की या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये मोदीजींनी किती जाहिरात केली की हम सबको घर देंगे. अगदी प्रभू श्रीरामाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभार्थी असल्याच्या थाटात जाहिराती केल्या, पण तरीही या भारतातली अर्धी अधिक लोकसंख्या आजही घराशिवाय जगते. या लोकांचं नेमकं जगणं काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपण सुद्धा झोपड्यांमधून राहिलं पाहिजे. त्या झोपड्यांमधून ऊन वारा थंडी काय आहे ती सहन केली पाहिजे. रस्त्यावरचा माणूस कसा चालतो, पायी चालणं त्याचं जगणं काय आहे, उन्हात माणूस तळपतो, उन्हात राबतो आणि त्या तळपत्या उन्हामध्ये तो शेतात बांधावर काम करतो, ते जगणं काय आहे ते आपणही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आम्हीही उन्हात चाललो. ऊसतोड कामगार असेल, तुरीचं खळं असेल, कोणी एखादा ऊसाची रसवंती चालवणारा असेल, छोट्या छोट्या टप्प्यांवरचे लोक असतील, या लोकांचे प्रश्न समजून घेणं महत्वाचं वाटलं आणि म्हणून हे सगळं केलं. अर्थात भाजपाचं परसेप्शन म्हणून संपादक महोदयांचं म्हणणं मी हे एक वेळ ऐकून घेते, परंतु या सगळ्यांच्या पाठीमागचा हेतू हा आहे की महाराष्ट्र नव्याने शोधायचा. आणि मला आनंद आहे की आमचं राजकीय वजन घटेल की वाढेल हा नंतरचा भाग, आमचं फिजिकली वजन घटेल की वाढेल हा नंतरचा भाग, पण या निमित्ताने महाराष्ट्र नव्याने गवसलं. या निमित्ताने महाराष्ट्रातले प्रश्न आम्हाला नव्याने समजून घेता आले. उद्या कधी जर या महाराष्ट्रात, म्हणजे ती सत्ता तर येणार आहे, सत्तांतर होणार आहे, आम्हाला खात्री आहे, पण 2024 नंतर जर एक महाराष्ट्राचं पॉलिसी डॉक्युमेंट ठरवायचं असेल आणि ते पॉलिसी डॉक्युमेंट कसं असावं असं जर आम्हाला कुणी विचारलं तर आम्ही बैजवार, जिल्हावार, तालुकावार आणि प्रत्येक गावाचा लेखाजोखा घेऊन सांगू शकतो की कुठे काय प्रॉब्लेम आहे. मुक्त संवादच्या माध्यमातून 23 दिवस ना, एकूण 35 दिवस 35 दिवस म्हणजे 1 महिना 5 दिवसात ठळक 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 अशा 5-10 गोष्टी सांगा की ह्या तुम्हाला नव्याने कळल्या किंवा या लोकांना निदर्शनात आणून द्यायला पाहिजेत असं वाटतं. मुक्त संवादच्या निमित्ताने जी यात्रा सुरू झाली ती बुलढाण्यावरून सुरू झाली होती, राष्ट्रमाता मा जिजाऊंना अभिवादन करून. आणि तिथली सगळ्यात ठळक पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे जागतिक दर्जाचं सरोवर होतं लोणार सरोवर. ज्या लोणार सरोवराच्या पासून जर कदाचित समृद्धी महामार्ग गेला असता तर 50,000 लोकांना रोजगार मिळाला असता, पर्यटन केंद्र म्हणून त्या उद्योगाला चालना मिळाली असती. पण 38 किलोमीटर लांबून तो समृद्धी महामार्ग गेल्यामुळे लोणार वंचित राहिलं. ही महत्वाची बाब. जेव्हा आम्ही वाशिम यवतमाळमध्ये येतो त्यावेळेला व्हाईट गोल्ड सिटी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा, हा परिसर, की कापसाचा भाव, म्हणजे पाशा पटेल यांनी कृषी दिंडी काढली आणि कृषी दिंडीमध्ये त्यांनी सांगितलं की कापसाला भाव 12,000 मिळाला पाहिजे. 2014-12ची ती दिंडी होती, 12-13ची, आणि त्यावेळेला ते दिंडीत सांगत होते की कापसाला भाव 12,000 मिळाला पाहिजे. त्या दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस होते. आज तेच देवेंद्र फडणवीस जी सत्तेत आहेत आणि तेच पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. पण 10 वर्षानंतरही वाशिम यवतमाळचे लोक सांगतात की ताई, 2014ची DAP खताची बॅग 400 रुपयाची होती, जी 10 वर्षानंतर 2024ला 1400 ते 1700च्या घरात गेली. पण 2014चा जो कापसाचा भाव जो आमचा 6,000 होता तो भाव अजूनही 6,000 आहे. एकमेव मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना कापसाचा भाव 11,000 ते 13,000च्या काळात गेला. हे ठळक मानाने. जेव्हा आम्ही अजून पुढे येतो तर हिंगोलीत हळद पिकांचा प्रश्न आम्हाला जाणवतो. सोयाबीनचा भाव जो आहे की 4,000 भाव आहे, 4,000चा 4,000 राहिला. 6,000 मागत होते देवेंद्रजी, भाव नाही वाढला. पीक विम्याचं काय झालं, पीक कर्जाचं काय झालं? लोक तोंडावर येऊन परभणीमध्ये लोक सांगत होते की ताई, एकमेव उद्धव साहेबांच्या काळामध्ये आम्हाला सरसकट कर्जमाफी 2,000ची मिळाली, पण तिथेच देवेंद्रजी मात्र तत्वता अभ्यास करू म्हणत राहिले. हे फार महत्वाचं आहे. परभणीमध्ये आम्हाला जेव्हा बी फार्मसीचे विद्यार्थी भेटतात तेव्हा ते सांगतात की ताई, दरवर्षी एका जिल्ह्यात साधारणतः जर 15 कॉलेज धरले तर एका वर्षामध्ये एका कॉलेजचे 200, या न्यायाने एका जिल्ह्यातनं तब्बल 3,000 विद्यार्थी बी फार्मसीचे बाहेर पडतात. म्हणजे एका राज्यातनं 1,20,000 विद्यार्थी बाहेर पडतात. 1,20,000 विद्यार्थ्यांमध्ये 25,000 ते 30,000 विद्यार्थी साधारणतः नवीन मेडिकल शॉप टाकतात. पण सगळ्याच मुलांना मेडिकल शॉप टाकणं शक्य नाहीये. मग बाकीच्यांनी काय करावं? बाकीच्यांनी गोळ्या औषधांच्या कंपन्यांमध्ये काम करावं का? पण उभ्या महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी फॅक्टरी आहेत. एक आहे पनवेलला, दुसरी आहे रांजणगावमध्ये. तिसरी गोळ्या औषधांची कंपनीच नाही. मुलं सांगतात ताई, उद्धव साहेबांचं सरकार असताना सन्माननीय नेते आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला होता, MOU साईन केला होता. पण हा मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट
फडणवीस शिंदे सरकार आल्यानंतर अहमदाबादला शिफ्ट झाला. आता ही जी पोरं आहेत जी दरवर्षी बी फार्मसी पास करतात, या पोरांनी नोकऱ्या शोधायला अहमदाबादला जायचं का? काय करायचं या पोरांनी? म्हणजे जर ही पोरं अहमदाबादला नोकऱ्या शोधायला गेली तर ते तिथलीच लॉन्ड्री घेतील, तिथली मेस घेतील, तिथली रूम घेतील. अर्थकारण जे गतिमान होईल ते तिथलं होईल. अर्थात गुजरात काही पाकिस्तानमध्ये नाहीये, परंतु गुजरातला गुजरातचं सरकार आहे ना. गुजरातला गुजरातचं सरकार असताना आमच्या सरकारने आमच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, पण आमचं सरकार गुजरात्यांचं मुनीम म्हणून काय काम करतं हा प्रश्न लोक परभणीची पोरं विचारतात, ॲग्रिकल्चरल कॉलेजची बी फार्मसीची पोरं विचारतात. मग आम्ही बीडमध्ये येतो. बीडमध्ये काय परिस्थिती आहे? सुरेश कुटेसारखा एखादा माणूस, ज्ञानराधा बँक, या ज्ञानराधा बँकेची 3400 कोटीचे असेट, लोकांचे 2400 कोटी रुपये अडकलेत. आम्ही बीडमध्ये मोर्चा काढला त्या ठेवीदारांच्यासाठी. कुणी धुले भांडे करणारी मायमाऊली, कुणाचे पेन्शनचे पैसे, कुणाची जन्मभराची जमापुंजी, कुणाला लेकाच्या नोकरीला पैसे म्हणून ठेवलेले, सगळे पैसे गेले. ज्ञानराधावर धाड पडली, ईडीची चौकशी सुरू झाली आणि 4च दिवसांनी ज्ञानराधा सुरेश कुटे ग्रुपचा, सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नीने चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने भाजपमध्ये प्रवेश केला. जसाही भाजपमध्ये प्रवेश झाला, ज्ञानराधा बँकेची चौकशी थांबली. बीडमधलं राजकारण मला सगळ्यात घाणेरडं राजकारण वाटलं, कारण बीडमधल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी हात धुवून घेतले मॅनेज राजकारण. ज्याला जिथे वाटलं तिथे त्याने सुरेश कुटेला चापला, दाबला, खाल्ला. सुरेश कुटेकडनं पैसे काढले, परंतु गोरगरिबांचे पैसे मिळालेच नाही. ज्ञानराधावर अवलंबून असणारी राजस्थानी सुद्धा बुडाली. खालची दुसरी कुठली तरी अजून एक बँक, कितीतरी मल्टी स्टेटवाल्यांच्या ठेवींचे प्रश्न बीडमध्ये जाणवले. मग आम्ही तिसगाव पाथर्डीमध्ये पुढे जातो तर तिथे कांदा उत्पादकांचे प्रश्न आहेत, दूध विक्रेत्यांचे प्रश्न आहेत. ते सांगतात ताई दूध विक्रेत्या, दुधामध्ये 67% भेसळ आहे, ही भेसळ थांबली तर दुधाचा भाव वाढू शकतो, त्यांचे प्रश्न वेगळे. मग आम्ही अहमदनगरमध्ये पोहोचतो तर ते सांगतात ताई महागाई, बेरोजगारी, कांदा, दूध हे नको, आमचा प्रश्न वेगळाच आहे. काय ताई इथे ताबेमारी होते, जागा रिकामी दिसली की ताबा मारतात. विखे, जगताप, कर्डिले तिघांचेही गुंड आम्हाला त्रास देतात. अहो कोर्टातले वकील सुद्धा प्रश्न मांडायला लागले. मग आम्ही अजून पुढे जातो, नगरच्या पुढे बाबळेश्वर शिर्डी. काय शिर्डीची अवस्था आहे? शिर्डी देवस्थान कमिटीचं हॉस्पिटल, 97 डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. शिर्डी हॉस्पिटलमधल्या MRI मशीनला ऑपरेटर नाहीये. का नाही? कारण तिथे 97 डॉक्टर भरले तर प्रवरा मेडिकल ट्रस्टचं हॉस्पिटल कसं काय चालेल? काय विखेंचं अर्थकारण आहे? फुल विक्रेते भांडतात, फुल विक्रेते प्रश्न मांडतात देवस्थान बाहेरचे. ते म्हणतात ताई आमची फुलं विकली जात नाहीत कारण आत फुलं वाहू दिली जात नाहीत. पण विखे असं सांगतात की समाधीवरच्या फुलाची अगरबत्ती बनते, ही अगरबत्ती घेऊन जा. अगरबत्ती कोणाची? तर अगरबत्तीचा कारखाना पुन्हा विखेंचा. हार कुणी टाकायचा समाधीवर? तर बड्या लोकांनी टाकायचा. मग गोरगरीब प्रसाद विक्रेत्यांनी काय जगायचं? मुक्त संवादामध्ये इतक्या छोट्या छोट्या लोकांना, इतक्या छोट्या छोट्या सेक्टर. मग आम्ही शिर्डीतनं इगतपुरीला जातो, आदिवासी लोकांचे प्रश्न. इगतपुरीतनं आम्ही भिवंडीला जातो. भिवंडीची परिस्थिती 13 छोटी धरणं आहेत, 4 मोठी धरणं आहेत. धरण उशाला आणि कोरड घशाला पाणी नाहीये लोकांना प्यायला. मग आम्ही पुन्हा पुढे जातो, कल्याण पूर्व, खडवली ब्रिजचा प्रश्न आहे. कल्याण पूर्वमध्ये काय? ते लोक सांगतात ताई आम्हाला महागाई, बेरोजगारी, कांदा, दूध याच्याशी देणं घेणं नाही, आमचा प्रश्न वेगळाच आहे. कुठला? ताई क्राईम रेट प्रचंड वाढलाय. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट ताई कल्याणमध्ये आहे. लोक दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालायला लागले. वकील प्रश्न मांडतात, ताई 53 कोर्ट मंजूर आहेत, 32 कोर्ट चालतात, 100 गुंठे जागा आहे, कोर्टाची इमारत जीर्णशीर्ण झाली आहे, सरकार कोर्टाची इमारतच बिल्डरच्या खिशात घालायला बघते, ताई आमची जागा वाचवा. वकिलांचे प्रश्न आहेत. मग आम्ही पुन्हा पुढे ठाण्यामध्ये जातो, पुन्हा क्राईम रेटवर बोलतात. मला असं वाटतं मुक्त संवादाच्या माध्यमातून इतक्या बारीकीने प्रश्न कदाचित कुठल्या पक्षाने समजून घेतले नसतील, ज्या बारीकीने आम्ही ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आता मुक्त संवाद यात्रेमध्ये आपल्यासोबत म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत किती लोकांची टीम आणि किती गाड्या होत्या? मुक्त संवाद यात्रेमध्ये आम्ही फार गाड्या काही ठेवल्या नाही. आम्ही 2 ट्रक ठेवले होते आमच्या सोबत. एका ट्रकमध्ये आमच्या सगळ्यांचं सामान, टेंट, काही सतरंजा, काय जे आम्हाला जे रोजच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या, आणि एक टेम्पो होता ज्याच्यामध्ये आमचं सगळं स्वयंपाकाचं साहित्य, गॅस, भट्टा, सिलेंडर किंवा आमचे कूक, अशा सगळ्या गोष्टी आम्ही ठेवल्या होत्या. आम्ही 3 ते 4 साधारणतः 4 चाकी सोबत ठेवायचो. ते याच्यासाठी की कधी इमर्जन्सी लागली, कोणाला हॉस्पिटलाइज करायचं, काहीही असू शकतं, तर त्याच्यासाठी काही गाड्या आमच्यासोबत असल्या पाहिजेत. एक गाडी आमची होती जी आमचे कॅमेरामन वगैरे जे रोज आम्हाला शूट करत होते त्यांची एक गाडी होती. अशा 4च गाड्या होत्या.
याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत 30 लोकांनी सहभाग नोंदवला. अगदीच सुरुवातीला 5 दिवसांसाठी एक महिला उपनेत्या आमच्या समवेत होत्या. नंतरचा पूर्ण वेळ जी काही ही यात्रा संपन्न झाली त्याच्यामध्ये 29 पुरुष आणि मी एक महिला होते. पण मला याचा आनंद आहे की माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी जी माझी काळजी घेतली, त्यांच्या कुटुंबातली लेक म्हणून, त्यांच्या कुटुंबातली बहीण म्हणून, की या यात्रेमध्ये अंबाजोगाईचे तालुका प्रमुख बालासाहेब शेप होते, ज्यांनी संपूर्ण यात्रेच्या दरम्यान अगदी आईच्या मायेनं आमची काळजी घेतली. आमच्या जेवणा खाण्याची सगळी जबाबदारी, अगदी आज हे चवीला चांगलं नाहीये तर एक वेगळी भाजी करूया का, हे आग्रहाने सांगणारा माणूस बालासाहेब शेप. या 35 दिवसात त्यांचा स्वतःचा मुलगा जो इथिकल हॅकर्स आहे, ज्याचं कम्प्युटरमध्ये उच्च शिक्षण झाले, असं असून सुद्धा निव्वळ आणि निव्वळ शिवसेना आणि मातोश्रीच्या प्रेमापोटी 35 दिवस त्या लेकरांनी दिले. किशोर घुले सारखा मुलगा आहे, तात्या रोडे सारखा युवा सेनेचा मुलगा आहे, ज्यांनी सिक्युरिटीची जबाबदारी अत्यंत चांगली पेलली. प्रकाश अंधारे, विशाल गुट्टे यांनी वाहनांची आणि एकूण खर्चाची जबाबदारी सांभाळली. किंवा या सगळ्या यात्रेच्या दरम्यान आमच्या केजचा तालुका प्रमुख असेल अशोक जाधव, जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे असतील, आमचे शहर प्रमुख परळीचे राजेश विभूते असतील, सातारावरून सहभागी झालेले आमचे महेश पाटील असतील, सांगोला सोलापूरहून सहभागी झालेले शंकर मेटकरी असतील, किंवा मुंबईवरून सहभागी झालेले जयेश वाणी असतील, कितीतरी लोक जे लोक या यात्रेत जोडले गेले. याच्यात 3 प्रकारचे लोक होते. एक, जे लोक अधूनमधून आमच्यामध्ये येत होते, जात होते आणि जुळत होते यात्रेला. काही असे लोक की जे परमनंटली चालत आहेत, आणि काही असे लोक जे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक टप्प्यामध्ये आमच्यासोबत असायचे, आणि अशा पद्धतीने ती यात्रा आम्ही मार्गक्रमित करत होतो. आपण ही यात्रा मार्गक्रमण करत असताना आपल्याला त्या रेडीमेड झोपड्या कराव्या लागल्या, स्वयंपाक करावा लागला का? तुमचे कार्यकर्ते नव्हते का? तुम्हाला हे का करावं लागलं? हा एक संस्काराचा भाग असतो. काय माझी झोपडी माझे कार्यकर्ते टाकून देणार नाहीत का? ती झोपडी टाकायला किती वेळ लागतोय? नाही, अशी काही व्यवस्था मी म्हटलं ना की हा एका अर्थाने आम्हाला तो वनवास घ्यायचाच होता. आमच्या पक्षप्रमुखांचं राज्य जर तुम्ही कपट नीतीने हिरावत असाल आणि तुम्ही त्यांना राजकीय वनवासाला पाठवत असाल, हा वनवास हा पक्ष नेत्यांनी आणि पक्षांतर्गत असलेल्या ज्येष्ठ लोकांनी ही बाई मागून आली आणि फार फास्ट पुढे चालली म्हणून कॉर्नर करायसाठी केलेला होता का? नाही. उलट माझ्या सगळ्या नेत्यांनी मला सांगितलं होतं की ताई, एवढे परिश्रम घेऊ नका, एवढ्या अवघड्यात जाऊ नका. मला आनंद आहे की या यात्रेमध्ये रोज माझ्या पक्षप्रमुखांचा, माझ्या पक्षातल्या लोकांचा मला कायम सपोर्टिव्ह, की काही अडचण आहे का, काही लागतंय का. आमचे सचिन भाऊ आहेत, ताई पाणी इकडचं तिकडचं पिऊ नका, ताई पाणी किती लागतं ते सांगा, मी एकदाच सगळ्या बॉटल्स लोड करून देतो. हा भाग वेगळा की आम्ही त्या सुविधा घेतल्या नाही, पण आम्हाला आमच्या पक्षातल्या सगळ्याच नेत्यांनी प्रचंड प्रेम दिलं, आपुलकी दिली. उलट सगळेजण म्हणजे पायाला ज्यावेळेला पहिल्यांदा फोड आले आणि आमचे पाय सुजत होते, आत्ताही आमच्या बऱ्याच जणांच्या, माझ्या पायावरची सूज तर अजूनही उतरलेली नाही, तेव्हा ते सगळे सांगत होते की ताई कशासाठी एवढे परिश्रम घेताय. परंतु यातनं जे आत्मिक समाधान आहे ते फार मोठं होतं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही का टाकताय झोपड्या, काय माझ्या कार्यकर्त्यांनी ते केलं नसतं का? नक्की केलं असतं. पण मला असं वाटतं की जेव्हा 30 लोक एकत्र चालतात तेव्हा कुणीही नेता आणि कुणीही कार्यकर्ता नसतो, नसावा. ती एक टीम आहे, आणि टीम म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा नेतेपदाचा ॲटिट्यूड बाजूला ठेवावा लागतो. तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची जे काही ग्लॅमर आहे, जे काही वलय आहे, ते सगळं बाजूला ठेवून एका सामान्य माणसाच्या भूमिकेत येऊन जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाच तुम्हाला म्हणजे इतरांची वेदना आपली सहसंवेदना व्हावी असं वाटत असेल तर परकाया प्रवेश करून तुम्हाला काम करावं लागतं, आणि ते काम करायचा. आणि म्हणून मला असं वाटलं की माझं काम मी करण्यात कसला आलाय त्याच्यात लहानपणा. आम्ही आमची एकमेकांची कामं करत होतो. कोणाचा पाय दुखला तर कोणी कोणाचे पाय चोळत होतं, कोणी कोणाचं अंथरूण उचलत होतं, कोणी कोणाचे कपडे धुत होतं, कोणी कोणासाठी जेवण बनवत होतं. एकदाही मला आनंद आहे 35 दिवसामध्ये 30 पैकी एकदाही एकाही माणसाने मीच का काम करायचं असंही म्हटलं नाही, आणि हे काम का करत नाही रे
असं सुद्धा सांगायची वेळ आली नाही. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी पार पाडली, ही मोठी गोष्ट आहे. हा संस्काराचा भाग आहे. टीम मध्ये काम करताना कशा पद्धतीने काम करावं हे फार छान पद्धतीने आमच्या सगळ्या लोकांनी शिकून घेतलं. आता तुम्ही या किती किलोमीटर दररोज पायी किती आणि गाडीमध्ये किती, एकूण किती किलोमीटर? 830 किलोमीटरचा हा टप्पा होता. 830 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये साधारणतः आमचं जे टार्गेट होतं सुरुवातीचं ते 11 लोकसभांचं होतं, पण मध्ये 2 लोकसभा वाढल्या आणि ते 13 लोकसभा झाल्या. 14वी लोकसभा आम्ही दादरमध्ये गेलो, त्यामुळे 13 लोकसभा, तब्बल 38 विधानसभा आणि 1138 सर्कलची गावं आम्ही पूर्ण केली. साधारणतः एका लोकसभेसाठी 2 दिवस आम्हाला लागत होते आणि 2 दिवसामध्ये एका लोकसभेतल्या 4 ते 5 विधानसभा आम्ही कव्हर करत होतो आणि एका विधानसभेतली किमान 3 ते 4 गावं थांबायचे, बोलायचे, असं चाललेलं. या 830 मध्ये 700 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो आमचा असा चालत बोलत झाला. मधला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एक तर घाट रस्ता होता, कसारा घाट आहे, गोटी आहे, इकडे बुलढाण्याच्या बाजूला थोडंसं जंगल आणि घाट रस्ता आहे, मध्ये 1-2 ठिकाणी तिसगाव पाथर्डी तिथे पण घाट आणि निर्जन रस्ता, जिथे की पोलिसांनी आम्हाला सिक्युरिटी पर्पजने अजिबात परमिशन दिलेली नव्हती. त्यामुळे ते, परंतु फार छान पद्धतीने आम्हाला ज्या 13 लोकसभा आहेत त्या एक्झिट करता आल्या. एकूण 13 लोकसभा क्षेत्रात आणि विधानसभा ज्या आहेत त्यात शिवसेना मशाल गटाचे किंवा शिवसेना, उभाटा म्हणणार नाही कारण साहेबाला राग येतोय, तुम्हालाही राग येणार, तर किती खासदार तुमचे होते असं वाटतंय? 11 त्या 13 लोकसभा केला ना सर, त्याच्यात मोदी गटाचे 1 पण नव्हते. हे आवडेल ना तुम्हाला? नाही, आम्हाला सगळंच आवडते. तर मोदी गटाचे कोणीच नव्हते त्याच्यामध्ये आणि त्याच्यात शिंदे गटाचेही नव्हते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अत्यंत निष्ठावंत, कारण बुलढाण्याची जागा ही आमची जागा आहे, वाशिम यवतमाळ हा आमचा गड आहे, हिंगोली हा आमचा गड आहे, परभणी हा आमचा गड आहे, बीडमध्ये आम्ही माजलगाव फक्त केलेला आहे आणि बीडमध्ये कुटेच्या विरोधातला मोर्चा केलेला आहे. त्यानंतर पुढे शिर्डी हा आमचा गड आहे, पुढे भिवंडी आमचा गड आहे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या लोकसभा आहेत या सगळ्या लोकसभा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होत्या, मोदी गटाच्या नव्हत्या. आता तुम्ही फिरला म्हणजे जस्ट 2-3 दिवसापूर्वी आपली यात्रा संपली, मुक्त संवाद संपला, तर तुम्हाला लोकमन कधी असं म्हणजे मॅन टू मॅन, 1 to 1 अशा काही लोकांच्या, मला वाटतंय काही ठिकाणी बिबे फोडणाऱ्या महिलांच्या वगैरे, तर ह्या लोकांनी, ठीक आहे तुम्ही मशालीवाले आहात आणि पेटवत निघालात हे जरी खरं असलं तरी, परंतु त्या लोकांनी काही बोलले का तुम्हाला किंवा काय वाटलं त्या लोकांच्या बोलण्यात? मला एक गोष्ट नक्की जाणवली. मी सिन्नरमध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना, परभणीत विद्यार्थ्यांशी बोलताना, किंवा रिसोड मोपमध्ये मी शेडनेटमध्ये काम करणाऱ्या बायकांशी बोलताना, बिबा फोडणाऱ्या बायकांशी काम करताना बोलताना, किंवा तुरीच्या खळ्यावर गेल्यावर किंवा ऊसतोडीच्या ठिकाणी गेल्यावर जी लोक बोलत होती, त्यातनं एक गोष्ट मला जी जाणवली की ताई आमच्यापर्यंत कुणी पोचत नाही. तुम्ही पहिले आहात की डायरेक्ट आमच्यापर्यंत पोचलात आणि आमचे प्रश्न समजून घेताय. आणि पुढे ते असं सांगायचे की ताई सगळं खरं, पण आमचा सध्या पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मला वाटतं हे फार गंभीर आणि चिंताजनक असं स्टेटमेंट आहे की जेव्हा लोक सांगतात की आमचा पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही, आणि हे परसेप्शन फार गंभीर आहे. या राज्यातल्या, या देशातल्या सत्ताकर्त्यांनी या परसेप्शनचा विचार करणं गरजेचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं. तुम्ही लेखक आहात, तुम्ही कवयित्री आहात, तुम्ही वक्ते आहात, तुम्ही तुमच्या या शिवतीर्थ ते मातृतीर्थ याच्याबद्दल एखादी डॉक्युमेंटरी, एखादी ज्याला लेख मला, किंवा जर तुम्ही शक्य असेल आम्हाला दिलात 8, 10, 15 लेख आम्ही छापूत. आम्हाला काही तुमची कुणाचीच अलर्जी नाही, पण तुमची तर नाहीच नाही, तर असं काही डोक्यात कल्पना आहे? येस. मातृतीर्थ ते शिवतीर्थचं पुस्तक लवकरच बाहेर येईल. आणि दुसरं असं की याची एक सुंदर डॉक्युमेंटरी सुद्धा होत आहे,
जी डॉक्युमेंटरी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा 3ही भाषांमध्ये विकसित होईल. आता येणाऱ्या काळात लोकसभा आहेत, काही चॅनलवर आपलं नाव येत होतं. ती दुर्बुद्धी तुम्हाला म्हणजे नेत्यांनी लादल्यावर स्वीकारणार का तुम्ही? नाही, याला लढायची- दुर्बुद्धी वगैरे असं म्हणत नाहीत. हे बघा, जेव्हा तुम्ही राजकारणात असता तेव्हा कधी ना कधी तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरायला लागतं. आणि आनंद आहे की पक्षातली काही जर पदाधिकारी, काही शिवसैनिक ज्या अर्थी आपल्याला त्या योग्यतेचा मानतात, तर त्यांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे. व्यक्तिशः मला विचाराल तर मी मात्र निवडणुकीच्या राजकारणात नसेल. माझी स्वतःची भूमिका मी स्पष्ट केलेली आहे, कारण मला माझ्या सगळ्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जेव्हा राज्यभर प्रचारासाठी काम करायला काही टीम लागणार आहे, तर मी त्या टीमचा भाग असेल. मी माझे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करणार आहे आणि मी निवडणुकीच्या राजकारणात नसेल. कुठलाही उमेदवार दिला तरी त्या प्रत्येक उमेदवार त्यांच्या ठायी सन्मान्य पक्षप्रमुख उभे आहेत असं समजून आम्ही त्याचं काम करू. याशिवाय आता काल 2 दिवस म्हणजे काल आणि आज तुम्ही तुमचे नेते उद्धव साहेबाबरोबर सभेला सत्काराला होता. तर तसं निंबाळकराबद्दल पर्सनली एक जनमत क्रेज आहे. क्रेज असलेला एक नेता आहे. इमोशनल. आज सकाळी एका युट्यूबवर पाहिलं, शाळेतल्या 5वी 6वीतल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकेचे क्लासमेटची नावं म्हणजे स्मरणशक्ती अफलातून आहे. हे जरी असलं तरी तुम्ही भटक्या विमुक्ताची चळवळ, दलित चळवळ अशा वेगवेगळ्या चळवळीतून वळवळ करत इथपर्यंत आलात. आणि हे सगळं करत असताना लोकांचे चेहरे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटत होतं? कालचा लोकसभेचा दौरा हा अत्यंत फलदायी दौरा होता मला सुद्धा स्वतःला. कारण एकाच वेळेला पक्षाचे 3 वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत. एकीकडे सन्माननीय नेते आदित्यजींची महान्याय महानिष्ठा यात्रा चालू आहे. माझा मुक्त संवादचा दौरा आता संपलेला आहे आणि सन्मान्य पक्षप्रमुखांचा जनसंवाद दौरा चालू आहे. आणि या 3ही दौऱ्यांचा जर प्रतिसाद बघितला तर लोक ज्या आपुलकीने स्वागत करत आहेत, अगदी शिवसेना वगळून सुद्धा इतर लोक ज्या प्रेमाने उद्धव साहेबांच्या स्वागतासाठी रस्त्यांवरून दिसत आहेत, गर्दी करत आहेत, हे चित्र अत्यंत सकारात्मक आहे. भाजपा आणि भाजपाचे भक्तुल्ले, भाजपाला लेना ना देना तरीही भाजप भाजप बोलना असं म्हणत जे भाजपची भाटगिरी करत आहे, अशा सगळ्यांनाच 2024च्या नंतरचं चित्र वेगळं दिसेल एवढं नक्की. शेवटचा प्रश्न की सत्ता आली की सगळेच असेच वागतात याचा अनुभव गेल्या 40 वर्षाच्या पत्रकारितेतनं मी पाहिलाय. तेच संजय राऊत, तेच नार्वेकर, तेच दुसरे, तेच तिसरे. मग ह्यांच्याकडे वेगळे असतात, लोकांना भेटत नाहीत, बोलत नाहीत, काम करत नाहीत. लोकांनी तुमच्या विश्वासावर, ठीक आहे ध्येय धोरणं पक्षाची आघाडीची आणि आघाडीमधलंच एखादं आंबेडकर साहेबांनी म्हटल्यासारखं जर मध्येच बीजेपी कडे गेलं तर कसं करावं? सन्मान्य पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. नाचलेले असण्यापेक्षा नसलेले बरे. त्यामुळे ज्या लोकांची मनं नाचलेली असतील ती आमच्यासोबत असली काय नसली काय आम्हाला काही फरक पडत नाही. जे निष्ठावंत आहेत त्या निष्ठावंत मावळ्यांना घेऊन ही लढाई सुरू आहे. आजही इथे महाराष्ट्रात आल्यानंतर नरेंद्र मोदीजी असतील किंवा अमित शहा असतील किंवा राज्यात देवेंद्रजी असतील, यांच्यातल्या प्रत्येकाला भाषण करताना टीका करण्यासाठी उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेना हेच नाव आधार घ्यायला लागतं. याचा अर्थच असा आहे की मोदी, शहा आणि भाजपच्या तमाम पिलावळीला आजही सगळ्यात मोठं जे आव्हान दिसतं ते फक्त आणि फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.